नमस्कार मित्रांनो, माझं नाव सीमा आमराव. आता आपली कंबाईन ग्रुप बीची एक्झाम जी आता 21 डिसेंबरला होणार होती, ती आता अ, या निवडणुकीमुळे 4 जानेवारीला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या अभ्यासाला अजूनही वेळ मिळाला आहे. कोणासाठी खूप चांगलं तर कोणासाठी खूप वाईट आहे. त्यामुळं करंट अफेअरमध्ये सगळ्यात मेन म्हणजे हा सब्जेक्ट की यशाची परिक्रमा किंवा आपण म्हणू शकतो पृथ्वीची परिक्रमा. आता ऑगस्ट महिन्याचे 2025 मंथचं हे आहे आणि यामध्ये आपल्याला परिपूर्ण जे पण पार्ट्स आहे याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी क्लिअर हे करणार आहे. हवं तर याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट आणि व्हिडिओला यूज करून आपण चेक करू शकतात. सगळ्यात प्रथम बघा, राजकीय व घटनात्मक. आय थिंक व्हिडिओ तुम्हाला एकदम क्लिअर होत आहे. बिहारमध्ये भारतातील पहिले मोबाईल ई-मतदान हा एक पॉईंट आहे. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. पेपरला येण्याची फार शक्यता आहे. राज्यघटनेच्या उद्देशातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दांवर चर्चा. ठीक आहे. तर या प्रकारे आपलं फर्स्ट पेज आहे स्टडीचं. कारण आता हे जी यशाची परिक्रमा ही मंथ वाईज आहे. कधी कधी स्टॉकमध्ये भेटत नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की यूट्यूबमध्ये जे स्टुडंट्स आहे ज्यांना मिळाले नाही त्यांनी या व्हिडिओद्वारे हे ऑगस्ट महिन्याचं पूर्णपणे बघू शकता. राजकीय घटनात्मकमधले हे दुसरं पेज आहे बघा. याच्यामध्ये जसं सांगितलं की समाजवादीबद्दल, धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. घटनाकारांनी राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द स्पष्टीकरण दिलं आहे. स्पष्टपणे व समाविष्ट न करण्यामागीलचे कारणे दिलेले. तर हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतात की हे एक एक पॉईंट्स आणि एक एक मुद्दे इम्पॉर्टंट आहे. यातलं हे सेम टॉपिकचं हे पेज आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता की आपल्याला पूर्णपणे क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे. ही फार महत्त्वाची मुद्दे आहे मित्रांनो. हे आपल्याला बुक नाही मिळालं तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करत आहे. तर अशा प्रकारे क्लिअर मी तर तुम्हाला जसं दाखवते की हे मुद्दे फार महत्त्वाचे आहे टॉपिक. तर हे आपण लिहून घ्या अथवा स्क्रीनशॉट काढून झेरॉक्स काढून घ्या. सेम टॉपिकचं हे थर्ड पेज आहे. याच्यामध्ये कमकुवत सुरक्षा आणि न्यायालयीन देखरेख दिले, कायदेशीर अर्थ लावण्याचा गैरवापर. ठीक आहे. नंतर निपक्ष आणि कायदेशीर हद्दपारी आणि पुशबॅक सुनिश्चित करण्याची उपाययोजना. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक दिलेलं आहे. असं बघायला गेलं तर मी इयरली बुक तर घेतलंच आहे, पण हे जे पृथ्वीची परिक्रमा किंवा जे आहेत ना हे मंथली वाईज खूप बेस्ट असतात. याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी मंथली क्लिअर होतात. म्हणजे आपल्याला कशाही प्रकारचा प्रश्न जरी आला तरी आपण तो सोडवू शकतो एकदम विदाऊट एनी टेन्शन. ठीक आहे. त्यानंतरचं हे नेक्स्ट पेज. याच्यामध्ये दिले न्यायिक भूमिका. नंतर आहे मागील मतदार यादी पुनरावृत्ती. नंतर मतदान सर्चची आवश्यकता म्हणजे SIR. म्हणजे काय माहिती का, त्रुटीमुक्त आणि अद्ययावत मतदार यादी. म्हणजे काय नेमकं याच्यामध्ये मतदार यादीमध्ये काय काय दिलं, जसं लोकशाही कायदेशीररित्या रक्षण करणे, मतदार सहभाग वाढवणे. ठीक आहे. तांत्रिक आणि धोरणात्मक सुधारणा करणे. नंतर SIR बाबत चिंता किंवा त्याची टीका काय दिलेली ते एक महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि यामध्ये स्थलांतरित कामगारांचा जो परिणाम दिलेला आहे ना तो पण फार महत्त्वाचा दिलेला आहे. नंतर चोरीच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा संशय पण याच्यामध्ये नमूद केला आहे. नंतर सार्वजनिक सल्लामसलतीत अभाव आणि SIR अखंडता आणि अचूकता कशी मजबूत करता येईल याबद्दल याच्यामध्ये क्लिअर माहिती दिली आहे. समावेशक कागदपत्रे, धोरणे, मजबूत पडताळणी आणि डेटा अचूकता, मतदार यादींचा त्रुटीतून हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. त्यामध्ये दिले राजकीय व घटनात्मक माहिती. ठीक आहे.
ही माहिती आहे 25वी केंद्रीय क्षेत्रीय परिषद, म्हणजे 2025 बद्दलची माहिती दिली याच्यामध्ये. देन याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 जूनमध्ये उत्तराखंडामधील डेहराडून येथील राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन या सुविधा जनतेसाठी खुल्या केल्या. तर प्रत्येक जे पॉईंट वाचाल ना, प्रत्येक पॉईंटला आपल्याला असं वाटेल की ह्या पॉईंटवरती एक प्रश्न बनू शकतो. सो काहीही प्रश्न आला तर आपण हे बुक वाचल्यानंतर आपल्याला करंट अफेअर अवघड जाणार नाही. आणि करंट अफेअर इतके म्हणजे आपल्या हातातले मार्ग आहे जे आपण घेऊ शकतो. जर आपण व्यवस्थितरित्या सगळं बुक्स वाचून झाल्यानंतर त्याचं एक रीड, रिपिटेशन्स अँड रिव्हिजन या सगळ्या गोष्टी केल्या ना, तर आपल्याला मला नाही वाटत की अजून नेक्स्ट बुक वाचायची गरज पडेल. देन याच टॉपिकचं एक लास्ट अँड द इम्पॉर्टंट पेज आहे. याच्यामध्ये दिले की आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 महानगरपालिका. कोणते 3 महानगरपालिका दिले माहिती का? लखनौचे, पुणे आणि इंदूर. या 3 महानगरपालिकाबद्दल पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. केरळमध्ये अर्थुकल पोलीस ठाण्याला ISO प्रमाणक पात्र. नंतर दिले पवित्र धर्मग्रंथाविरुद्ध गुन्ह्यांना प्रतिबंध विधेयक 2025. सो या प्रकारे हे एक फर्स्ट टॉपिक आहे. आपल्याला आता सेकंड टॉपिकमध्ये जाऊया. मित्रांनो, हे सेकंड टॉपिक आहे चालू घडामोडीचं जागतिक, म्हणजेच ऑगस्टमधलंच आहे. हे ऑगस्ट महिन्यामधलंच माहिती दिलेली आहे जागतिकबद्दल. तर काय काय माहिती दिली, जसं मी बघा याच्यामध्ये हायलाईट्स केलेले हे पॉईंट, ही पण आपण बघू शकता. तर या प्रकारे तसंच जागतिकबद्दल हा दुसरा एक म्हणजे दुसरं पेज आहे जागतिकबद्दलच्या माहितीचं बुकचं. ब्रिक्सबद्दल आय थिंक प्रश्न येऊ शकतो, कारण ब्रिक्स भागीदारी देश, ब्रिक्सचे प्रमुख उपक्रम हे फार महत्त्वाचे पॉईंट्स हे याच्यामध्ये नमूद केले आहे. तर आपण बघू शकता. बघा याच्यामध्ये त्याचं थर्ड पेज आहे, ऑपरेशन मिडनाईट हॅमर. दिस वॉज ऑल्सो इम्पॉर्टंट. आय थिंक दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, नॉट वॉज ॲक्च्युली. सो याच्यामध्ये शाश्वत विकासचे उद्दिष्ट पण दिले आणि बहुपक्षीय रित्या क्रमवारी पण दिलेले आहे. जसं आपण बोलतो ना की बाबा दारिद्र्य निर्मूलन, शून्य उपासमार, हे जे दर्जे दिलेले ना ते याच्यामध्ये नमूद केले आहेत. त्यातलंच हे थर्ड पेज आहे मित्रांनो. खूप क्लिअर तुम्हाला विजन होता आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची झेरॉक्स प्रिंट करा आणि याचे तुम्ही 3 ते 4 वेळेस रिव्हिजन करा. आय नो हे बुक नाही जरी मिळालं तरी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून हे बुक तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही याचं पूर्णपणे लाभ घ्या आणि झेरॉक्स काढून स्टडी करा. त्यातलंच हे बघा, संयुक्त राष्ट्र महिला आणि जागतिक लीग अजेंडा. ठीक आहे, हे एक आहे. नंतर बीजिंग घोषणापत्र आणि कृती मंच, महिला शांतता सुरक्षिततेवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव 2000. ते ना आहे आपलं नेक्स्ट पेज, पंतप्रधान मोदींना घाना दौरा. काय आहे घाना दौरा काय? तर याच्यामध्ये दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ते 3 जुलै रोजी घाना या आफ्रिकन देशाचा दौरा केला. हे त्याचं सांगण्याचं तात्पर्य. मी आपल्याला फास्टमध्ये हे दाखवून देते मित्रांनो. आपण प्लीज याचा लाभ घ्या. हे बुक भेटणार नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला यूट्यूबमध्ये हे क्लिअर दाखवत आहे. आपण याचे प्लीज झेरॉक्स काढा स्टॉप करून आणि हवं तर पूर्ण व्हिडिओ बघा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हवं असेल पुढे अजून तुम्हाला स्टडीसाठी काय हेल्प हवी आहे प्लीज मला मेसेज करा, कमेंट करा. ठीक आहे. MPSCच्या स्टुडंटसाठी ही छोटीशी मदत म्हणू शकता किंवा माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न जे मी करते आहे. यामध्ये आपण बघाल की याच्यात 1 to 1 पॉईंट याच्यामध्ये मेन्शन केले मित्रांनो, तर फार गरजेचं आहे आपल्यासाठी.
आपल्याकडे जरी असेल ना तर काही हरकत नाही, बुक आपल्याकडे असणारच, नो डाऊट की. पण हे जे ऑगस्ट मंथचं मी मेन्शन करते ना, मी आता हा जो व्हिडिओ बनवला आहे ना, हा तर राहीलच, पण ऑगस्ट मंथचा अजून एक व्हिडिओ बनवेल. म्हणजे मी हे जे बुक आहे 2 व्हिडिओ किंवा 3 व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार. ते आपण बघा. नेक्स्ट व्हिडिओ मी टाकेल, तर आपण प्लीज तेही बघा. हे त्यातलंच पेज आहे मित्रांनो. तर व्हिडिओ क्लिअर दिसतोय सगळ्यांना? प्लीज कमेंट करा जर क्लिअरिटी नसेल दिसत तर. पण आय थिंक क्लिअर आहे, खूप क्लिअर आहे. ऑपरेशन जे पण झालेलं आहे मंथ वाईज, जे पण जसं ऑपरेशन सिंदूर झालं आहे किंवा ऑपरेशन बशायर अल फत्ताह झालं, तर हे याच्यात मेन्शन आहे, ते बघू शकता. वर्ल्ड ऑफ डेबिट रिपोर्ट 2025 पण मेन्शन आहे. नाटो पण दिलेलं आहे याच्यामध्ये. SCO संरक्षण मंत्र्यांची बैठक कधी झाली आहे हे पण दिले आहे त्याच्यामध्ये. आणि नाटो शिखर परिषद 2025 बद्दल पण माहिती दिली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे हे 2 टॉपिक्स मी म्हणजे एका ऑगस्ट महिन्याच्या बुकमधले 2 टॉपिक्स घेतले. तर उद्या ते परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिकबद्दल पण मी व्हिडिओ शेअर करेल. प्लीज आपण ते बघा, आवर्जून बघा, आपल्यासाठीच आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा हवं तर आपल्याला अजून पुढच्या स्टडीला काय मदत हवी आहे. सो आपल्या इथेच हे टॉपिक संपलं आहे. तर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण मला कमेंट करा. आणि नेक्स्ट याच्यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल पण या बुकद्वारे सगळे पेजेस आपल्याला दाखवेल. मी तुम्हाला हे रीड पण करून सांगू शकते, पण मोस्ट ऑफली याच्यात खूप वेळ जाणार. दॅट्स वाय. थँक्यू सो मच आपण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज अवेअर राहा. थँक्यू सो मच.